काही कुळामध्ये 34, काही ठिकाणी 54, काही ठिकाणी 150. 200 वर्षापूर्वीच्या एका ग्रंथामध्ये असं सांगितलं गेलं आहे की 3500 आडनाव असलेलं 96 कुळ आहे. सूर्यवंशीय प्रभू श्री रामचंद्र होते आणि रामचंद्रांच्या जे कुळ होतं ते इक्ष्वाकू राजाचं कुळ, इक्ष्वाकू कुळ. आणि इक्ष्वाकू कुळातलेच आपलं भोसले घराणे. आपल्या या समाजाचं प्रतिनिधित्व करणारं देवाच्या हातापासून क्षत्रिय तयार झालेले. रक्षण करण्याचं जबाबदारी कोणाकडे आहे तर क्षत्रियांकडे आहे. माझ्या घरामध्ये मी कोणत्या पद्धतीचं शस्त्र ठेवलं पाहिजे, माझी राजगादी कुठली आहे, हे जेव्हा तुम्हाला कळेल तर मला असं वाटतं तो इतिहास तुम्हाला वारंवार स्मरणात राहील. अनेक लोकांना वाटतं की देव धर्म पूजापाठ हा आमचा विषय नाही, हा कोणतरी भटब्राह्मणांचा विषय आहे. परंतु हे तसं नाही. आजचं जे असलेलं अफगाणिस्तानातलं जे कंधार प्रदेश होता तिथपर्यंत यांचं साम्राज्य होतं कदम घराण्याचं. चव्हाण ज्या लोकांचं कुळ आहे त्यांची मुख्य कुलदेवता राजस्थानमध्ये असलेली सांभारची भवानी आहे. तिला शाकंभरी नाव आहे. ज्या कुळावरून राजकीय सूत्र बदलतात असं म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे पवार घराणं. मध्य प्रदेशमध्ये असलेलं धार हे त्यांचं मुख्य साम्राज्याचं राजधानी, ज्यांच्यामुळे आज प्रत्येक जण हा आपला कुळ आणि गोत्र सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा भोसले कुळातील इक्ष्वाकू कुळात त्यांचा जन्म झाल्यामुळे मी अगोदर सांगितलं की उदयपूर हे त्यांचं साम्राज्याचं पहिली गादी